नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज चॅनलमध्ये. तर मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आम्हाला बरेचसे कॉल आले, साधारणपणे 300 प्लस असू शकतात कॉल, ते त्याच्यापेक्षा जास्तही असतील लँडलाईनवरती आणि मोबाईलवरती मिळून, आणि व्हॉट्सअप मेसेजेस वगैरे. तर त्या सर्व विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण एक आजचा जो व्हिडिओ आहे एक खूप शॉर्ट पिरियडमध्ये बनवत आहोत. जो व्हिडिओ आहे ते सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत, म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह इंग्रजीमध्ये म्हणतो आपण त्यांना, या सर्व ऑब्जेक्टिव्ह वरती एक संपूर्ण व्हिडिओ, त्यामध्ये सर्व ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत, ज्याचं आपण 2016 पासून ते 15 पर्यंत म्हणजे साधारणपणे 9 वर्षाचं विश्लेषण पूर्ण 6 विषयाचं केलेलं आहे. ज्याची आता परीक्षा तुमची 26 तारखेला आहे, साधारणपणे 2-1 दिवसावर परीक्षा आलेली आहे. सो त्या संदर्भात किंवा त्या गोष्टी लक्षात घेऊनच ती आपण खूप शॉर्ट पिरियडमध्ये ह्या सर्व गोष्टी बनवत आहोत. जसं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की पेपर कसा आहे, काय वगैरे, त्याच्या सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्याच आहेत पूर्वी. पेपर नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 हे सर्व जे विषय आहेत, हे सर्व विषय ऑलरेडी सांगितलेले आहेत. त्याचे गुण कसे आहेत, काय वगैरे, आणि कठीणता कशी आहे, म्हणजे थोडक्यात आपण हार्डनेस म्हणतो आपण पेपरचा, टफ आहे का नाही, तर ते सध्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर आणि जे टार्गेट जर तुमचं 80 प्लसचं असेल, 80% गुण मिळवण्याचं प्रत्येक पेपरमध्ये साधारणपणे, तर त्या पद्धतीने आपल्याला हे प्लॅन करायचं आहे. ठीक आहे. तर हे सर्व तुम्हाला मी पुन्हा सांगत बसणार नाही, स्ट्रेट फॉरवर्ड आपण मुद्द्याकडे वळूया कशा प्रकारे आहेत सर्व गोष्टी. तर हा जो प्रश्न संग्रह आहे याचा उपयोग कसा करायचा ते सांगतो तुम्हाला. आधी स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे, आणि उत्तर पाहण्यापूर्वी प्रत्येक प्रश्न मनात एकदा सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आता हे प्रॅक्टिससाठी आहे, साधारणपणे तुमच्याकडे वेळ कमी आहे तर त्या पद्धतीने आपण दिलेलं आहे. चुकीचे जर काही असेल तर ते चिन्हांकित करा. त्यानंतर याच्यामध्ये म्हणजेच काय करायचंय, चुकलेले जे प्रश्न आहेत त्यांना वर्तुळ करायचं एक, आणि आणखी 2दा पुन्हा वाचायचं. प्रत्येक विषयाचं जे आहे तुम्ही तो विषय जो आहे त्या दिवशी सकाळी करा, किंवा आत्ता जरी करून ठेवलं तरी ते तुमच्या थोडंसं लक्षात राहील आणि प्रत्येक गोष्ट प्रॉपरली तुम्हाला करता येऊ शकते. तर या पद्धतीमध्ये करायचं आहे. त्यानंतर वारंवार येणारे जे प्रश्न आहेत, स्टार केलेले प्रश्न असतात, तर त्या प्रश्नांवरती सर्वात जास्त आपल्याला लक्ष द्यायचं आहे, कारण ते प्राधान्य देऊनच तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. ते झालेच पाहिजेत कुठल्याही परिस्थितीमध्ये. त्यानंतर काही स्मरण युक्त्या दिलेल्या आहेत आपण, तुम्हाला मेमरी ट्रिक्स म्हणतो आपण इंग्रजीमध्ये त्यांना. तर हे आपण ऑलरेडी दिलेले आहेत तुम्हाला याच्यामध्ये, त्याही तुम्ही व्यवस्थित वाचा. चांगल्या पद्धतीने अभ्यास करून एकदा लक्ष देऊन वाचलं की तुम्हाला लक्षात येईल काही गोष्टी. आणि शेवटी 30 मिनिटाची जी उजळणी आहे ती सुद्धा आपण दिलेली आहे. शेवटच्या 30 मिनिटांमध्ये कशा प्रकारे तुम्ही उजळणी करू शकता आणि काय गोष्टी तुम्ही फॉलो करू शकता, मुख्य शब्द कुठले आहेत, ते कसे वाचायचे, काय वगैरे, या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये दिलेल्या आहेत. पेपर नंबर 1 CHM म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन. सर्वात वारंवार व अपेक्षित येणारा जो 2026ला येण्याची अपेक्षा जास्त आहे, असे ऑब्जेक्टिव्ह आपण सर्व फक्त ह्याच्यामध्ये बघणार आहोत, जास्त दुसरं काहीच बघणार नाही आहोत. संस्थेच्या प्रकारावरती 15%, उपविधी 25%. आता हे सब्जेक्ट आणि त्याचा टक्केवारी किती टक्क्यापर्यंत तो प्रश्न येऊ शकतो या पद्धतीमध्ये. वार्षिक सर्वसाधारण सभा व व्यवस्थापन समिती 25% मध्ये, हस्तांतरण 20%, वाद 15%. तर अशा प्रकारे हे आपल्याला जो चॅप्टर्स आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. सर्वात पहिला जो आहे, सर्वात जास्त विचारले गेलेले किंवा विचारले जाणारे बहुपर्यायी प्रश्न 2016 ते 25 या दरम्यान. तर सर्वोच्च प्राधान्य आपल्याला या प्रश्नांना द्यायचं आहे. स्टार केलेले सर्व प्रश्न आहेत आपण तिथे. वारंवारिता सुद्धा इथे बघा, तुम्हाला वारंवारिता सुद्धा दिलेली आहे, म्हणजे 10 पैकी 8 वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे, 9 वेळा विचारला गेला 10 पैकी. सो त्या पद्धतीने आपल्याला प्लॅन करायचा आहे. ठीक आहे. प्रश्न पहिला, सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन करण्यासाठी किमान डॅश सदस्य आवश्यक आहेत. याचं करेक्ट उत्तर आहे 10. इथे खाली उत्तर आपण बरोबर उत्तर दिले, अशा प्रकारचे पर्याय असणार आहेत आणि त्यापैकी आपल्याला उत्तर लिहायचं आहे. तर उत्तर 10, प्रश्न असाच लिहायचा आणि तिथे 10 जिथे लिहिले तिथे अंडरलाईन करायचे. प्रत्येक वेळी आता हे सांगणार नाही मी ती गोष्ट, तर तुम्हाला तशा प्रकारे फॉलो करायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थांवर कोणता कायदा लागू आहे? 10 पैकी 9 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे हा. तर याचा करेक्ट उत्तर आहे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायदा 1960 हा कायदा लागू आहे. याचं उत्तर लिहायचं असं. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ डॅश डॅश वर्ष असतो? 10 पैकी 7 वेळा विचारलेला प्रश्न आहे, 5 वेळा असतो, 5 वर्ष. प्रश्न क्रमांक 4, वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी गणसंख्या म्हणजे डॅश डॅश. तर हा 8 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. ह्याचं बरोबर उत्तर ब आहे, एकूण सदस्याचा 1/5 भाग किंवा 25 पैकी जे कमी असेल ती संख्या.
त्यानंतर 5वा प्रश्न, हस्तांतरण प्रीमियम साधारणपणे करार मूल्याचा डॅश डॅश असतो, 2.5% भाग असतो असं हा एक प्रश्न वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे. त्यानंतर 6वा, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या कोणत्या कलमात अधिभारांबद्दल आहे? तर कलम 88 याचं करेक्ट उत्तर आहे. ना हरकत प्रमाणपत्र एनओसीचा पूर्ण अर्थ काय? ना हरकत प्रमाणपत्र ब ह्याचं बरोबर उत्तर ना हरकत प्रमाणपत्र. महाराष्ट्रातील आदर्श उपविधी डॅश डॅश मध्ये सुधारित केल्या गेलेल्या आहेत. 2014 महाराष्ट्रातील आदर्श उपविधी 2014 मध्ये सुधारित केलेल्या आहेत. तर हा ऑलरेडी याला अंडरलाईन करायचे. प्रश्न 9वा, सहकारी गृहनिर्माण संस्थेला कायदेशीर अस्तित्व देणारे कोणते दस्तावेज आहेत? तर याचं पहिलं उत्तर करेक्ट उत्तर आहे नोंदणी प्रमाणपत्र. लक्षात ठेवा, प्रश्न व्यवस्थित वाचून उत्तर लिहायचं आपल्याला. 10वा, सहकारी संस्थेतील वाद कोणत्या कलमाखाली सोडवले जातात? तर कलम 91. त्यानंतर रिकाम्या जागा भरा गृहनिर्माण संस्था म्हणजे सीएचएम पेपरसाठी निबंधक डॅश कायद्याखाली नियुक्ती केली जाते. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960. सहकारी गृहनिर्माण संस्था किमान डॅश सदस्यांसह नोंदणी करते. 10. आदर्श उपविधी शेवटच्यांदा डॅश डॅश मध्ये सुधारित केल्या 2014. लास्ट कधी सुधारित केलं असं विचारलंय. वार्षिक सर्वसाधारण सभा आर्थिक वर्ष संपल्यानंतर डॅश महिन्यात घ्यावी, 6 महिन्यात घेणं आवश्यक आहे. उत्तर त्याला अंडरलाईन करायचे. सदनिका हस्तांतरणासाठी डॅश कडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे. व्यवस्थापन समिती कलम डॅश सहकारी संस्थाच्या लेखांच्या अंकेक्षणाबद्दल आहे म्हणजे 81. ऑडिट म्हणतो आपण त्याला. कलम डॅश अन्वये अधिभार आकारला जातो 88. कलम डॅश अन्वये वाद लवादाकडे पाठवला जातो 91. चूक की बरोबर? आता हे फक्त चूक आणि बरोबर असंच लिहिलेलं आहे, पण याला सविस्तर किंवा त्याचं स्पष्टीकरण आपण दिलेलं नाहीये, कारण वेळ खूप कमी आहे. तर ते तुम्हाला एवढं लवकर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या फास्टमध्ये देणं थोडंसं अवघड झालं, म्हणून ते एकदम शॉर्ट पिरियडमध्ये आपण हे बनवतोय. पहिला, प्रत्येक गृहनिर्माण संस्थेने वर्षातून एकदा वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यायला हवी. ह्याचं उत्तर बरोबर आहे. सहयोगी सदस्याला पूर्ण मतदानाचा अधिकार असतो. चूक आहे, मतदानाचा अधिकार नसतो. आदर्श उपविधी 2014 गृहनिर्माण संस्थांना पर्यायी आहेत, बंधनकारक आहेत, हे याचं उत्तर चूक आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी गणना 50% सदस्य असणे आवश्यक आहे, हे चूक आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी एकूण 1, 5 किंवा 25 पैकी जे कमी असेल ती सदस्य गणना आवश्यक आहे. ना हरकत प्रमाणपत्राशिवाय सदनिका हस्तांतरण करता येते, चूक आहे. हे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य असते. व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ 5 वर्ष असतो, बरोबर. संस्थावर संपदा नियामक प्राधिकरण कायदा 2016 घर खरेदीच्या हक्काचे संरक्षण करतो, बरोबर. गृहनिर्माण संस्थेतील वाद थेट दिवाणी न्यायालयात जातात, चुकीचं आहे. कलम 81 अन्वये लवादाकडे पाठवले जातात. जोड्या जुळवामध्ये येणारे प्रश्न जे आहेत ते कुठले आहेत? कलम आणि विषय कुठले विषय आहेत? कलम 73 साधारणपणे कलमांवरती जोड्या विचारल्या जातात. कलम 73 व्यवस्थापन समितीचे अधिकार, कलम 81 लेखांचे अंकेक्षण, कलम 88 अधिभार, 91 वाद निराकरण लवादाकडे पाठवला जातो. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायदा 1960 गृहनिर्माण संस्था नोंदणी साठी वापरला जातो. आणि आता हे स्मरण म्हणजेच लक्षात ठेवण्यासाठी काही युक्त्या आहेत गृहनिर्माण संस्थेचा बद्दल. पहिला जो आहे कलम सर्वात महत्वाचा आहे. 7, 8, 9 या क्रमाने तुम्ही लक्षात ठेवू शकता. 7 म्हणजेच व्यवस्थापन, 8 अंकेक्षण, त्यानंतर 8 जो आहे अधिभार आणि 9 म्हणजे वाद. या पद्धतीने आता हे तुम्ही तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवा. हे आपण एक छोटीशी ट्रिक म्हणू शकतो तुम्हाला दिलेली. युक्ती, घनसंख्या युक्तीसाठी काय करायचं, 1, 5 किंवा 25 जे कमी असेल तेच बरोबर, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. हस्तांतरणासाठी म्हणजे सदनिका हस्तांतरणासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ना हरकत प्रमाणपत्र एनओसी म्हणू शकता शॉर्टमध्ये, फक्त मराठीत लिहिताना ना हरकत प्रमाणपत्र असं लिहायचंय. हस्तांतरण शुल्क, ट्रान्सफर फीस आणि हिस्सा प्रमाणपत्र शेअर सर्टिफिकेट, ठीक आहे, इंग्रजीमध्ये. नेक्स्ट विषय अकाउंट्स. बहुपर्यायी प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि चुकी बरोबर सूत्र काही आहेत ते दिलेले आहेत आपण यामध्ये. आता हे तुम्ही लक्षात ठेवा, हे ऑलरेडी दिले, पण आता हे फक्त एक शॉर्ट पिरियडमध्ये आपण अकाउंट्सचे फॉर्म्युला वगैरे किंवा सूत्र हे आपण ऑलरेडी दिलेले आहेत, तर ते तुम्हाला मी वेगळे सांगणं काही आवश्यकता नाहीये. पण तरी पण आता याच्यामध्ये कसं आहे की ऑब्जेक्टिव्ह आहेत, सो त्यामुळे त्या पद्धतीने आपण ह्या गोष्टी याच्यामध्ये देणार आहोत. अकाउंट्स या विषयासाठी महत्वाचे प्रकरण किंवा महत्वाचे सब्जेक्ट टॉपिक्स कुठले आहेत? रोजनामा खातेवही 20%, शिल्लक चाचणी 15%, अंतिम लेखे 30%. आता हे किती पर्सेंटमध्ये येतात त्याच्यावरती आपण दिलेले खरं तर अनुमान काढून. बँक समेट पत्र 15%, घसारा 10% आणि सहकारी लेखे 10%.
तर सर्वात वारंवार विचारले जाणारे बहुपर्यायी प्रश्न जे आहेत अकाउंट्समध्ये ते आहेत 9 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. व्यक्तिगत खात्याचा डॅश डॅश नियम आहे. घेणाऱ्याला नावे म्हणजे प्राप्तकर्ता याला तुम्ही म्हणू शकता. 2 अंतिम साठा व्यापार खात्याच्या डॅश डॅश बाजूला दर्शविला जातो, जमा बाजूला दर्शविला जातो. 3 बँक समेट पत्रक BRS म्हणजे काय? BRS म्हणजे रोख पुस्तक व बँक पासबुक याचे जुळवण पत्रक. BRS म्हणजेच घसारा हा डॅश डॅश खर्च आहे, महसुली खर्च म्हणतो आपण घसाऱ्याला. निव्वळ नफा बरोबर एकूण नफा डॅश डॅश अप्रत्यक्ष खर्च वजा. तर हे सूत्र विचारले तर मग सूत्र आपण वजा लिहायचं आहे, त्याला अंडरलाईन करायची. थकीत खर्च, देय खर्च ताळेबंदात डॅश डॅश बाजूला दर्शवतात, दायित्व बाजूला दर्शवतात. सरळ रेषा पद्धत म्हणजेच SLM. तर यामध्ये स्ट्रेट लाईन मेथड इंग्रजीमध्ये म्हणतो आपण त्याला. सरळ रेषा पद्धत दरवर्षी समान घसारा असतो. आगाऊ खर्चात ताळेबंदात डॅश डॅश म्हणून दाखवितात, मालमत्ता म्हणून दाखवितात. आगाऊ खर्च म्हणजेच ऍडव्हान्स एक्सपेन्सेस म्हणतो आपण त्यांना. खेळते भांडवल बरोबर चालू मालमत्ता डॅश डॅश चालू दायित्वे वजा. आता इथे पण फॉर्म्युला विचारलेला आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे. एकूण नफा ग्रॉस प्रॉफिट डॅश खात्यात काढतात, व्यापार खात्यामध्ये एकूण नफा काढतात. ते ऑलरेडी आपण अकाउंट्समध्ये बघितलेलं आहे. रिकाम्या जागा भरा अकाउंटसाठी काय असणार आहेत समजा आल्या तर. एकूण नफा बरोबर निव्वळ विक्री वजा डॅश डॅश विकलेल्या मालाची किंमत. मालमत्ता बरोबर भांडवल अधिक डॅश डॅश दायित्वे. घटत्या मूल्य पद्धती म्हणजेच रिटर्न डाऊन व्हॅल्यू इंग्रजीमध्ये दरवर्षी डॅश डॅश घसारा असतो, वेगळा किंवा कमी होत जाणारा असतो. धनादेश पण बँकेत सादर नाही, बँक समेत पत्रकात डॅश डॅश केले जाते, रोख पुस्तकाच्या शिल्लकीत जोडले जाते. बुडीत कर्ज बॅड डेप्स नफा तोटा खात्याच्या डॅश बाजूस दाखविला जातो. नावे इथे येईल किंवा डेबिट. भांडवलातील व्याज ताळेबंदात भांडवलात डॅश केले जाते, जोडले जाते. जमा खर्च पत्रक डॅश व्यवहार नोंदवतात म्हणजे रोख व बँक. बुडीत कर्जाची तरतूद ताळेबंदात डॅश मधून कमी करते, देणेदार सामान्य देणेदार. चुकी बरोबर मध्ये अंतिम साठा व्यापार खात्याच्या जमा बाजूला दाखविला जातो बरोबर. आगाऊ खर्च एक दायित्व आहे, चूक आहे मालमत्ता असते. बँक समेट पत्रक रोजनाम्यातील चुका शोधण्यासाठी तयार करतात, चूक रोख पुस्तक व पासबुक जोडण्यासाठी याचा उपयोग करतात. घटत्या मूल्य पद्धतीत म्हणजेच WDV रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड दरवर्षी समान घसारा करतात, चुकीचं आहे. समान घसारा कशात करतात? SLM स्ट्रेट लाईन मेथड किंवा सरळ रेषा पद्धतीमध्ये. उचल ड्रॉइंग वरील व्याज भांडवल कमी करतात म्हणजेच बरोबर. थकीत पगार ताळेबंदाच्या दायित्व बाजूला दाखवतात, हे पण बरोबर आहे. निव्वळ नफा भांडवलात वाढतो बरोबर. चाचणी शिल्लक खात्याची संपूर्ण अचूकता सिद्ध करतो, चूक आहे. फक्त अंकगणितीय अचूकता सिद्ध करतो. काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी एक युक्ती आहे, आता ते तुम्ही तुमच्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. व्यवहाना असं एक आपण तयार केलेलं आहे, म्हणजे व्यक्तिगत, घेणारा, देणारा, वास्तविक, आत बाहेर म्हणजेच इन आउट, कम्स इन गोज आउट असं. आणि नामिक म्हणजेच नॉमिनल खाते, खर्च तोटा उत्पन्न नफा अशा प्रकारे. युक्ती बँक समेट पत्रक म्हणजे BRS काढलेला धनादेश जोडा, जमा केलेले पण क्लिअर नाही कमी करा. युक्ती अंतिम लेखाचा क्रम व्यापार, त्यानंतर एकूण नफा, नफा तोटा, निव्वळ नफा आणि ताळेबंद म्हणजे जे अंतिम आपण बॅलन्स अकाउंट काढतो म्हणजे फायनल अकाउंट, त्यासाठी हा एक युक्ती आहे, ही लक्षात ठेवायची. अशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्यानंतर तिसरा सब्जेक्ट आहे ऑडिटिंग. बहुपर्यायी प्रश्न, रिकाम्या जागा भरा, चुकी बरोबर, अंकेक्षण, संज्ञा या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत. आता कुठले प्रकरण महत्वाचे आहेत त्यांचं महत्व आणि पर्सेंटेज वाईज. अंकेक्षण परिचय 15%, कलम 81 30%, अंकेक्षण अहवाल 20%, वर्गीकरण 15%, अधिभार 10%, पडताळणी 10%. सर्वात वारंवार आलेले बहुपर्यायी प्रश्न अंकेक्षण, सहकारी अंकेक्षण कलम डॅश डॅश अंतर्गत बंधनकारक आहे 81 अंतर्गत. अंकेक्षण म्हणजे लक्षात ठेवा ऑडिट, ठीक आहे, कलम 81 अंतर्गत बंधनकारक आहे. प्रश्न दुसरा, अंकेक्षण टाचन पत्राला ऑडिट मेमो असेही म्हणतात बरोबर, म्हणजेच टाचन पत्र म्हणजे आरोपपत्र, ठीक आहे, म्हणजेच ऑडिट मेमो म्हणजे आरोपपत्र, एवढं लक्षात ठेवा. 3 सर्वोत्तम सहकारी संस्थेला कोणता अंकेक्षण वर्ग दिला जातो? अ वर्ग. पात्रताधारित अंकेक्षण अहवाल म्हणजेच क्वालिफाईड रिपोर्ट म्हणजेच डॅश डॅश
काही समस्या पण एकंदरीत ठीक. पडताळणी वाउचिंग म्हणजे दस्तावेजांसह व्यवहार पडताळणे. 7वा प्रश्न, कलम 88 अन्वये अधिभार कोण आकारतो? निबंधक. प्रतिकूल अंकेक्षण अहवाल म्हणजेच ऍडव्हर्स रिपोर्ट कधी दिला जातो? नोंदी खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या असतात त्यावेळेस. हे आपण ऑलरेडी याच्यामध्ये वर्गीकरणामध्ये पाहिलेलं आहे. 8वा, सहकारी संस्थेचे अंकेक्षण डॅश डॅश केले जाते, दरवर्षी बंधनकारक केले जाते. रिकाम्या जागा भरा ऑडिटसाठी. कलम 81 अन्वये अंकेक्षणाला डॅश डॅश अंकेक्षण म्हणतात, वैधानिक सहकारी. अवर्ग अंकेक्षण म्हणजे संस्थेच्या नोंदणी डॅश डॅश आहेत, परिपूर्ण किंवा चुकांशिवाय. अंकेक्षक कोणतेही मत देऊ शकत नाही तेव्हा डॅश डॅश अहवाल दिला जातो. मत नाकारणारा अहवाल म्हणजेच डिस्क्लेमर ऑफ ओपिनियन. आरोपपत्रात अंकेक्षण दरम्यान आढळलेल्या सर्व डॅश डॅशची यादी असते. अनियमितता. अधिभार कलम डॅश डॅश 88 अन्वये आकारला जातो. दस्तावेजांसह नोंदी पडताळण्याच्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात, पडताळणी किंवा वाउचिंग. ड वर्ग अंकेक्षण मिळालेली संस्था डॅश डॅश असते, कमकुवत. अंतर्गत अंकेक्षण डॅश डॅश द्वारे केला जातो, संस्थेच्या कर्मचाऱ्यांद्वारेच केला जातो. चुकी बरोबर मध्ये महाराष्ट्रात सहकारी अंकेक्षण ऐच्छिक आहे, चूक. कलम 81 अन्वये बंधनकारक आहे. स्वच्छ अंकेक्षण अहवाल म्हणजे मोठ्या अनियमितता नाहीत, बरोबर. आरोपपत्र व्यवस्थापन समिती व निबंधक यांनी दिले जाते, यांना दिले जाते खरं तर, बरोबर. ड वर्ग संस्थेला सर्वोत्तम अंकेक्षण वर्गीकरण मिळते, चुकीचं आहे, अ वर्गाला मिळतं. पडताळणी प्रत्येक व्यवहारात दस्तावेजांसह तपासतो, बरोबर. अधिभार फक्त सर्वसाधारण सभा आकारू शकतो, चूक. निबंधक आकारतो. मत नाकारणारा अहवाल तेव्हा दिला जातो जेव्हा माहिती अपुरी असते, बरोबर. सहकारी संस्थेचा अंकेक्षक दर 5 वर्षांनी नियुक्त केला जातो, चुकीचा आहे. दरवर्षी उपविधीनुसार नियुक्त केला जातो. अंकेक्षण वर्गीकरण तक्ता बघूया आपण यामध्ये, जे म्हणजेच आपण ऑडिट जे आहे क्लासिफिकेशन, तसं अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग, ड वर्ग हे ऑलरेडी दिलेलं आहे. त्याचा अर्थ सर्वोत्तम, चांगला, सरासरी, कमकुवत. आणि अहवालाचा प्रकार स्वच्छ, बहुतांश स्वच्छ, पात्रताधारित अहवाल आणि प्रतिकूल किंवा मत नाकारणारा अहवाल. आता हे स्मरण ठेवण्यासाठी काही युक्त्या आहेत का? युक्ती, अहवालाचा प्रकार जो आहे तो स्वच्छ, सर्वोत्तम, पात्रताधारित, ठीक, प्रतिकूल, चुकीचे, मत नाकारणारा, माहित नाही. युक्ती, कलम 81 अंकेक्षण, 83 तपासणी, 88 अधिभार, 81, 83, 88 क्रमाने लक्षात ठेवा. आरोपपत्रासाठी आरोप म्हणजे आरोप अंकेक्षण टाचनपत्र म्हणजेच ऑडिट मेमो. आरोपपत्राचे संस्थेचे आरोपपत्र म्हणतो आपण त्याला. नेक्स्ट सब्जेक्ट 4, सहकार्यातील इतिहास, तत्वे व व्यवस्थापन, हिस्ट्री. चौथा सब्जेक्ट आहे. त्याचे कुठले कुठले महत्वाचे प्रकरण आहेत? आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघाचे तत्वे 30% आहे. रॉसडेल अग्रदूत 20%. भारत महाराष्ट्र इतिहास 20%. संस्थेचे प्रकार 15% आणि फरक 15%. सर्वात वारंवार आलेले बहुपर्यायी प्रश्न. आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघ ICA तत्वाची संख्या किती आहे? 7. तुम्हाला सर्वांना माहित आहे, ऑलरेडी मी सांगितलेले आहे. इथे 7ला क्लिक करायचं जर आला तर. रॉसडेल अग्रदूतांनी पहिले सहकारी दुकान डॅश डॅश मध्ये सुरू केले 1844. करेक्ट उत्तर आहे. पहिले सहकारी दुकान डॅश डॅश इंग्लंड येथे सुरू झाले. रॉसडेल हे करेक्ट उत्तर आहे. रॉसडेल अग्रदूत दुकान किती सदस्यांनी सुरू केले? ह्याचं करेक्ट उत्तर आहे 28. लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघ ICA पूर्ण अर्थ काय? आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघ, इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सेस इंग्रजीमध्ये. एक व्यक्ती एक मत, 1 मेंबर 1 वोट, हे तत्व कोणत्या तत्वात येते? हे 2 नंबरचं तत्व आहे, लोकशाही सदस्य नियंत्रण तत्व. ठीक आहे. भारतातील पहिली सहकारी संस्था डॅश डॅश मध्ये स्थापन झाली 1904. ह्याचं करेक्ट उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघाची तत्वे डॅश डॅश मध्ये सुधारित केली गेली 1995. याचं करेक्ट उत्तर आहे, ज्यावेळेस वैकुंठभाई मेहता हे ICA अध्यक्ष होते. आंतरराष्ट्रीय महासंघ राष्ट्रीय सहकारी संघ भारत NCUI चा पूर्ण अर्थ काय? राष्ट्रीय सहकारी संघ भारत म्हणजेच नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया. 10वा हे इंग्रजीमध्ये असं आहे. 10वा प्रश्न, संस्था कंपनीपेक्षा डॅश डॅश बाबतीत वेगळी असते. याच्यामध्ये सर्वच गोष्टी, आता हे सर्व जे आहेत ते पर्याय दिले त्यापैकी सर्व गोष्टी, नफा हेतू, मतदान अधिकार, नोंदणी, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये असतात. आता हे तत्व जे आहेत ना, हे तत्व ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले आहेत. पुन्हा एकदा एक ओव्हरव्ह्यू घेऊया आपण याचा, एक क्विक आढावा. आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघाचे 7 तत्व, संपूर्ण तक्ता 1, 2, 3, 4 हे क्रमाने 7 तत्वे.
तत्वाचं नाव आणि मुख्य अर्थ काय आहे त्याचा एक छोटा. स्वैच्छिक व मुक्त सदस्यत्व म्हणू शकतो आपण त्याला. पहिला कोणताही मुक्तपणे सामील होऊ शकणारा किंवा कोणी सामील होऊ शकतं किंवा सोडू शकतं. लोकशाही सदस्य नियंत्रण, एक व्यक्ती एक मत, वन मेंबर वन वोट. सदस्याचा आर्थिक सहभाग, सदस्य योगदान देतात आणि नफा वाटतात. स्वायत्तता व स्वतंत्र स्वयंशासित, बाहेरील नियंत्रण नाही. शिक्षण, प्रशिक्षण व माहिती, सदस्य आणि जनता शिक्षित करणे. सहकारामधील सहकार म्हणजे सर्व सहकारी संस्था एकत्र काम करतात. समुदायाची काळजी, समाजाच्या भल्यासाठी काम करतात. अशा पद्धतीचे हे 7 तत्व आहेत, क्विक लक्षात ठेवा. रिकाम्या जागा भरामध्ये इतिहास, आता हिस्ट्री बद्दल जर समजा आलं तर ICA आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघाची तत्वे डॅश डॅश वर्षी स्वीकारली 1995. रॉसडेल अग्रदूत दुकान डॅश डॅश गरीब विणकरांनी सुरू केले 28. भारतातील सहकारी पतसंस्था कायदा डॅश डॅश मध्ये आला 1904. आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघाची स्थापना डॅश डॅश मध्ये झाली 1895. एक व्यक्ती एक मत म्हणजे प्रत्येक सदस्याला डॅश मत असते, एक मत. महाराष्ट्र राज्य सहकारी महासंघ MSCU चा पूर्ण अर्थ काय इंग्रजीमध्ये? महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह युनियन. 7वे आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघ तत्व डॅश डॅश काळजी आहे म्हणजे समुदायाची काळजी. रॉसडेल अग्रदूतांनी सुरुवातीला डॅश डॅश विकले, पीठ, ओटमिल म्हणू शकतो आपण त्याला. हे लक्षात ठेवा, हा प्रश्न येऊ शकतो. ऍक्च्युली ट्रिकी आहे थोडा. चूक की बरोबर? इतिहास व तत्वे याच्याबद्दल. आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघाची स्थापना 1895 मध्ये झाली, बरोबर. रॉसडेल अग्रदूत दुकान 100 सदस्यांनी सुरू केले, चुकीचे. 28 सदस्यांनी सुरू केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघाची 7 तत्वे सुधारित 1995, बरोबर आहे. जर ह्याच्या 1995च्या अगोदरचं आलं तर 6 लिहा नक्की, ठीक आहे. सहकारी संस्थेत मतदान शेअर्सच्या संख्येवर अवलंबून असते, चुकीचं आहे. एक व्यक्ती एक मत अशी या पद्धतीच्या अवलंबून असतात ह्या गोष्टी सहकारी संस्थेच्या. भारतातील पहिली सहकारी संस्था 1904 मध्ये सुरू झाली, हे बरोबर आहे. सहकारी हे मुख्यतः नफा केंद्रित आहे, चुकीचं आहे. सहकारी हे सेवा केंद्रित आहे. तत्व 4 शिक्षण व प्रशिक्षण याबद्दल आहे, चुकीचं आहे. तत्व 5 हे शिक्षण आणि प्रशिक्षणाबद्दल आहे. सहकारी राष्ट्रीय सहकारी संघ भारत हे देशातील सहकारांची शिखर संस्था आहे, बरोबर आहे याचं उत्तर. स्मरण म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी काय युक्त्या करू शकतो आपण इतिहास व तत्वे यासाठी? 7 तत्वे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. आता हे क्रमानेच आहेत: स्वैच्छिक, लोकशाही, सदस्य, आर्थिक, स्वायत्तता, शिक्षण, सहकारात सहकार आणि समुदाय. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. त्याचं वाक्य तयार करा एक, ठीक आहे. रॉसडेलसाठी काय युक्ती? 1888, 28 विणकर, रॉसडेल इंग्लंडमध्ये. 1844 म्हणजेच 28 असं लक्षात ठेवा. सहकार विरुद्ध कंपनी, सहकार सेवा प्लस एक मत, कंपनी नफा जास्त शेअर्स जास्त मत. अशा प्रकारे हे तुम्ही थोडंसं या पद्धतीने लक्षात ठेवा, ठीक आहे. पेपर क्रमांक 5 सहकार कायदा व इतर कायदे, लॉ, 5वा पेपर. प्रकरण, महत्वाचं प्रकरण काय काय याच्यामध्ये? नोंदणीवरती 15% आहे महत्व जास्त. सदस्यत्व जे आहे त्याच्यावरती 10%. व्यवस्थापन समिती व वार्षिक सर्वसाधारण सभा 20%. अंकेक्षण तपासणी 20%. वाद 15%. विसर्जन 10% आणि इतर कायदे जे आहेत ते 10%. सर्वात वारंवार आलेले बहुपर्यायी प्रश्न, सहकाराचा कायदा. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमचा पूर्ण अर्थ काय? डॅश डॅश अर्थ आहे. समजा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 हा त्याचा पूर्ण अर्थ आहे. प्रश्न दुसरा जो आहे, सहकारी संस्था नोंदणीसाठी किमान डॅश सदस्य लागतात, 10 सदस्य किमान लागतात. कलम 73 डॅश डॅश बद्दल आहे. व्यवस्थापन समितीचे अधिक्षेपण. सहकारी संस्थेतील वाद कलम डॅश डॅश अन्वये सोडवला जातो, 91 लवादा. संस्थेचे विसर्जन कलम डॅश डॅश अन्वये होते, 101. विसर्जन म्हणजे काय? लिक्विडेशन. 6वा प्रश्न, परिसमापक म्हणजेच लिक्विडेटर कोण नियुक्त करतो? निबंधक नियुक्त करतो. कलम 81 डॅश डॅश बद्दल आहे, अंकेक्षणाबद्दल आहे म्हणजेच ऑडिट बद्दल आहे. कलम 88 डॅश डॅश बद्दल आहे, अधिभाराबद्दल आहे. कलम 91 अन्वये वाद डॅश डॅश कडे पाठवला जातो, लवादा. लवाद हे जे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 10वा, बहुराज्य सहकारी संस्था कायदा डॅश डॅश मध्ये आला 2002. आता ह्या प्रश्नामध्ये गल्लत होऊ शकते, तुम्ही मे बी 1904 वगैरे लिहू शकता जर आलं तर, पण 2002 लक्षात ठेवा. बहुराज्य सहकारी संस्था कायदा, ठीक आहे, हा 2002 मध्ये आलेला आहे. आता हे महत्वाच्या कलम हे लक्षात ठेवण्यासाठी एक तक्ता बनवले आहे. हे ऑलरेडी तुम्हाला बऱ्याच वेळा दिलेलं आहे, पण तरी एक छोटंसं आता क्विक मध्ये आपण बनवतोय म्हणून.
सर्वात महत्वाचे कलम आहे झटपट संदर्भ तक्ता जो आहे तो. कलम 4 कोणत्याही संस्था नोंदणी करू शकतात. 9 नोंदणीची प्रक्रिया. 22 सदस्य कोणी होऊ शकतं. 24 सदस्याचे मतदान अधिकार. 73 व्यवस्थापन समिती अधिकार. 73 निबंधकाद्वारे व्यवस्थापन समितीच्या अधिक्षेपण. ब व्यवस्थापन समितीची निवडणूक. 75 व्यवस्थापन समिती सदस्याची बडतर्फी. 77 व्यवस्थापन समिती सदस्याची अपात्रता. 81 लेख्यांचे अंकेक्षण बंधनकारक. ऑडिट म्हणतो आपण त्याला. 83 निबंधकाद्वारे पुस्तकांची तपासणी. 88 अधिभार जबाबदार व्यक्तीवर दंड. 91 वाद निराकरण लवादामध्ये. 101 विसर्जन. 102 परिसमापक नियुक्ती. 104 परिसमापकाचे अधिकार. या पद्धतीमध्ये रिकाम्या जागा भरामध्ये सहकार कायदा. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 पूर्ण अर्थ काय आहे? महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1960. कलम डॅश डॅश अधिभारांबद्दल आहे. 88 कलम डॅश डॅश सहकारी संस्थेच्या अंकेक्षणाबद्दल आहे. 81 कलम डॅश डॅश वाद निराकरणाबद्दल आहे. 91 कलम 101 विसर्जनाबद्दल आहे. संस्था विसर्जन म्हणतो आपण त्याला. सहकारी संस्था व्यवस्थापन करण्यासाठी किमान डॅश सदस्य लागतात 10. व्यवस्थापन समितीचे अधिक्षेपण कलम डॅश अन्वय होते. 73 बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 मध्ये आला. माहितीचा अधिकार कायदा 2005 मध्ये आला. आरटीआय म्हणतो इंग्रजीमध्ये आपण त्याला. ग्राहक संरक्षण कायदा कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट इंग्रजीमध्ये म्हणतो आपण त्याला 2019 मध्ये आला. हा चुक्की बरोबर मध्ये सहकार कायदा. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 महाराष्ट्रात लागू आहे. बरोबर आहे. अल्पवयीन व्यक्ती सहकारी संस्थेचा पूर्ण सदस्य होऊ शकतो. चुकीचा आहे. अल्पवयीन व्यक्ती सदस्य होऊ शकत नाही. 18 वर्ष किमान पूर्ण लागतात. कलम 73 अन्वये निबंधक व्यवस्थापक समिती हटवू शकतो. बरोबर. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम वाद थेट दिवाणी न्यायालयात नेतात. हे चुकीचं आहे. कलम 91 अन्वये लवादाकडे दिला जातो. कलम 81 अन्वये अंकेक्षण पर्याय आहे. बंधनकारक आहे. हे चुकीचं आहे. कलम 102 अन्वये विसर्जनानंतर परिसमापक नियुक्त केला जातो. बरोबर. माहितीचा अधिकार कायदा 2005 नागरिकांना सरकारकडून माहिती मिळवण्याचा अधिकार असतो. बरोबर. ग्राहक संरक्षण कायदा 2019 ते 1986 कायदा बदलला. हे बरोबर आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी युक्ती काय करू शकता? कलम क्रमाने लक्षात ठेवा. 4 नोंदणी. 9 कसे म्हणजे नोंदणी कशी होते. 22 नोंदणी कोण करू शकतं. 24 मतं काय म्हणजे एक मत एक A1 मेंबर 1 वोट. त्या पद्धती. 73 समिती हटाव. 81 अंकेक्षण ऑडिट. 83 तपासणी. 88 अधिभार. 91 वाद. 101 विसर्जन. 102 परिसमापक. आता याच्यासाठी म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं तुम्हाला? 81 83 8891 अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. विषय 6वा शेवटचा विषय बँकिंग विषय आहे. सहकारी बँकिंग व पतसंस्था. तर यामध्ये सुद्धा सेम गोष्ट आहे. प्रकरण महत्वाचे प्रकरण. त्रिस्तरीय रचना 20%. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक 20%. नागरी बँक 20%. प्राथमिक कृषी पतसंस्था 15%. अनुत्पादन मालमत्ता भारतीय रिझर्व्ह बँक 15%. बँकिंग कायदे 10%. पहिला सर्वात वारंवार आलेले बहुपर्यायी प्रश्न सहकारी बँकासाठी. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड चा पूर्ण अर्थ काय? नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट. नाबार्ड असं म्हणू शकतो आपण. याचं ब उत्तर करेक्ट आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणतो. 2 राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना डॅश मध्ये झाली. 1982 मध्ये झाली. 12 जुलै 1982. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. पहिलं चेन्नईला होतं. लक्षात ठेवा. जर पहिलं कुठं होतं विचारलं तर चेन्नईला लक्षात ठेवायचं. प्राथमिक कृषी पतसंस्था पॅक्सचा पूर्ण अर्थ काय? प्रायमरी ऍग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी. ब उत्तर बरोबर आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था. इंग्रजीमध्ये आपण ते पॅक्सचं उत्तर दिलेलं आहे. अनुत्पादक मालमत्ता एनपीएचा पूर्ण अर्थ काय? नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स. अनुत्पादक मालमत्ता. उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 6वा डॅश डॅश दिवसापेक्षा जास्त परतफेड न झाल्यास कर्ज अनुत्पादक मालमत्ता ठरते. 90 दिवस. बरोबर उत्तर आहे यातलं. नागरी सहकारी बँकांवर डॅश डॅशचे नियंत्रण असते. नागरी सहकारी बँकांवर आरबीआय व निबंधक दोघे दुहेरी नियंत्रण ठेवतात. याचं क उत्तर बरोबर आहे. 8वा सहकारी पतव्यवस्थेची त्रिस्तरीय रचना डॅश डॅश स्तरांची आहे. 3 स्तरांची. लक्षात ठेवायचं ही गोष्ट. रोख राखीव प्रमाण CRR म्हणजे डॅश डॅश कॅश रिझर्व्ह रेशो. रोख राखीव प्रमाण. ब उत्तर बरोबर आहे. वैधानिक तरलता प्रमाण SLR म्हणजे डॅश डॅश वैधानिक तरलता प्रमाण. उत्तर बरोबर आहे. स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. 10वा प्रश्न. त्यानंतर नेक्स्ट जो आहे त्रिस्तरीय रचना तक्ता. आता हा ऑलरेडी तुम्हाला सांगितलेला आहे समजून बऱ्याच वेळा मी.
तर तरी पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करू याची. स्तर 1, 2, 3 असे लक्षात ठेवा. पहिला स्तर राज्यस्तरीय एससीबी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, राज्य सहकारी बँका, कार्यकारी शिखर बँक आहे. रिझर्व्ह बँक आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेशी संलग्न आहे. तर दुसरा जिल्हास्तरीय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, डीसीसीबी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक कृषी पतसंस्था यांना जोडते. तिसरं आहे स्थानिक गाव पातळीवरची प्राथमिक कृषी पतसंस्था, पॅक्स प्रायमरी ऍग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी, शेतकऱ्यांना थेट कर्ज देते. ठीक आहे, हा तक्ता सोपा आहे, लक्षात ठेवा. एससीबी, डीसीसीबी आणि पॅक्स ही तुम्हाला आकृती काढायची जर त्रिस्तरीय रचना आली तर. ठीक आहे, एक्सप्लेनेशन पण द्यायचं त्याचं प्रॉपर. रिकाम्या जागा भरा, सहकारी बँकिंग बद्दल रिकाम्या जागा भरा जर असा प्रश्न आले, आता काही प्रश्न येतील त्यातले. तर राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना डॅश वर्ष झाली 1982. अनुत्पादक मालमत्ता एनपीए इंग्रजीमध्ये, म्हणजे डॅश दिवसांपेक्षा जास्त परस्पर न झालेले कर्ज 90 दिवस. सहकारी पतव्यवस्थेचा सर्वोच्च स्तर डॅश आहे राज्य सहकारी बँक. नागरी सहकारी बँकांवर डॅशचे दुहेरी नियंत्रण असे रिझर्व्ह बँक, आरबीआय आणि राज्य निबंधक. प्राथमिक कृषी पतसंस्था डॅश स्तरावर काम करते, गाव किंवा ग्रामपंचायत. प्राधान्य क्षेत्र कर्ज म्हणजे बँकेने डॅश टक्के कर्ज प्राधान्य क्षेत्राला द्यावे, 40%. रोख राखीव प्रमाण म्हणजे डॅशकडे रोख ठेवायची टक्केवारी रिझर्व्ह बँककडे. बँकिंग नियमन कायदा डॅश मध्ये झाला 1949. चूक की बरोबर? राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक सहकारी बँकांना पुनर्वित्त पुरवठा देते, बरोबर. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे, चूक आहे हे. मुंबईमध्ये आहे खरं तर हे. प्राथमिक कृषी पतसंस्था जिल्हा स्तरावर काम करते, चूक. हे गाव स्तरावर काम करते. 90 दिवसांपेक्षा जास्त न फेडलेले कर्ज अनुत्पादन मालमत्ता असते, बरोबर. नागरी सहकारी बँकांवर फक्त आरबीआय रिझर्व्ह बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण असे चुकीचे आहे. दोघांचं असतं याच्यावरती नियंत्रण. आरबीआय आणि निबंधक दुहेरी निबंध लक्ष असतं याचं किंवा नियंत्रण असतं. प्राधान्य क्षेत्रात शेती व लघुउद्योग कर्जे येतात, बरोबर. वैधानिक तरलता प्रमाण म्हणजे सरकारी रोख्यांमध्ये ठेवायची टक्केवारी, बरोबर. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक कृषी पतसंस्था यांना जोडते, बरोबर. महत्वाच्या बँकिंग संज्ञा आता ह्या ऑलरेडी दिलेल्या आहेत तुम्हाला, तरी पुन्हा एकदा एक झटपट तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी. एनपीए तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, नॉन परफॉर्मिंग ऍसेट, 90 दिवस न फेडलेले कर्ज. सीआरआर कॅश रिझर्व्ह रेशो, भारतीय रिझर्व्ह बँकेकडे रोख स्वरूपात ठेवायची टक्केवारी. एसएलआर स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, सरकारी रोख्यांमध्ये ठेवायची रक्कम. सीआर कॅपिटल ॲड्युकेसी रेशो, बँकेची नुकसान सोसण्याची क्षमता. पॅक्स प्रायमरी ऍग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी, गाव स्तरावर शेतकऱ्यांना कर्ज देते. डीसीसीबी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, जिल्हास्तरीय मधला स्तर आहे. एससीबी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, राज्यस्तरीय सर्वोच्च किंवा शिखर स्तर म्हणू शकतो. नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट, पुनर्वित्त पुरवठा आणि फायनान्स आणि विकास यावरती जास्त भर असतो नाबार्डचा. स्मरणात लक्षात ठेवण्यासाठी काय युक्ती आहे त्याच्यासाठी? त्रिस्तरीय गोष्टी जर लक्षात ठेवायच्या असतील त्याबद्दल तुम्ही युक्ती करू शकता. राजिगा असं म्हणू शकता तुम्ही एक थोडंसं. रा म्हणजे राज्य, जी म्हणजे जिल्हा, गा म्हणजे गाव, वरून खाली या पद्धतीने तुम्ही त्याला ऍडजस्ट करायचंय. नाबार्ड युक्ती लक्षात ठेवा, 1982 मुंबई, 82 नाबार्ड मुंबईत जन्मले असं पण तुम्ही म्हणू शकता. अनुत्पादक मालमत्ता एनपीए साठी 90 दिवस, 3 महिने पैसे नाही. अनुत्पादक 90 दिवस हे लक्षात ठेवा. दुहेरी नियंत्रण नागरी सहकारी बँकांना 2 प्रमुख आहेत, आरबीआय आणि निबंधक. हे असं तुम्ही दोन्ही लक्षात ठेवू शकता. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणण्यापेक्षा आरबीआय लिहा लक्षात ठेवा, निबंधक लक्षात ठेवा. ठीक आहे, निबंधक जर लक्षात नसेल राहते इंग्रजीमध्ये रजिस्टर लक्षात ठेवा. आता यामध्ये ज्या सामान्य चुका ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांकडनं काय होतात, जर 2 पर्याय जवळजवळ सारखे दिसत असतील त्यापैकी एकच बरोबर असतो. सो हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. वरील सर्व जीडीसीए परीक्षेत 60% पेक्षा जास्त वेळा बरोबर असते, सर्व गोष्टी ज्या दिलेल्या वरच्या यामधल्या. जर समजा पर्यायामध्ये आलं तर यापैकी काही नाही, म्हणजे नन ऑफ दी अबोव्ह, हे क्वचित बरोबर असतं. फार खात्री असेल तरच निवडायचं आहे, नाहीतर निवडायचं नाही. कायदा अंकेक्षण प्रश्नात सर्वात लांब आणि विशिष्ट पर्याय बऱ्याचदा बरोबर असतो. वर्षावर आधारित प्रश्न जे आहेत त्यामध्ये म्हणजे इयर्स वरती आधारित प्रश्न इंग्रजीमध्ये 1888 रॉसडेल, 1895 आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघ, आयसीए 1904 भारत म्हणजे सहकारी संस्थांची स्थापना झाली. 1960 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायदा 1960 ला आला. 1982 राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड. 1995 तत्वे आयसीएची 7 तत्वे. 2002 बहुराज्य सहकारी कायदा आला. 2016 स्थावर संपदा आली. 2019 मध्ये ग्राहक संरक्षण म्हणजेच कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. कलम आधारित प्रश्न जे आहे ते नेहमी पाठ केलेलेच, जो कलम आहे तो क्रमांक लिहिणं अत्यंत महत्वाचं आहे.
आणि क्रमांक जे आहे ते अंदाजाने लिहायचेच नाहीत, ते बरोबर असेल तरच लिहायचं. ठीक आहे. आता विद्यार्थी जे आहेत ना, जे सामान्य चूक कुठं होऊ शकते कलमांमध्ये जास्त प्रमाणात आणि ते बरोबर कसं काय लक्षात ठेवायचं लक्षात ठेवा. कलम 88 आणि कलम 81 मध्ये गोंधळ होण्याची जास्त शक्यता असते. 81 अंकेक्षण 88 अधिभार. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक स्थापना वर्ष विसरायचं नाही. हे स्थापना वर्ष 1982 किंवा 1980 किंवा 85 नाही असं लिहायचंच नाही. तर 1982 स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा गणनासाठी 50% लिहिणे हे बरोबर आहे. एकूण सदस्यांचे 5 किंवा 25 यापैकी जे काही कमी असेल ते उत्तर बरोबर आहे. पात्रताधारित आणि प्रतिकूल अहवाल गोंधळ यामध्ये गोंधळ नाही करायचा. पात्रताधारित काही समस्या प्रतिकूल नोंदी चुकीच्या. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय सहकारी महासंघाची तत्वे वर्ष विसरणे 1995 1966 किंवा 2000 लिहायचंच नाही. रॉसडेल वर्षामध्ये गोंधळ होऊ शकतो. 1888 आहे ना की 1944. 1840 किंवा 1850 पण नाही. वाद दिवाणी न्यायालयात जातात असे लिहिणे. तर वाद जे आहे ते लवादाकडे दिवाणी न्यायालयात दिले जात नाहीत. 91 लवादाकडे वाद सोपवले जातात. अनुत्पादक मालमत्तेचे दिवस चुकीचे लिहिणे. 90 दिवसावे 60 किंवा 120 दिवस लिहिणे. 90 दिवस ऍक्च्युअल करेक्ट आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह वारंवार विचारले जाणारे सर्व ऑब्जेक्टिव्ह एकाच व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. हे परीक्षेच्या आधी तुम्ही करून जाऊ शकता किंवा ज्या दिवशी पेपर आहे ज्या समजा एखाद्या एक सब्जेक्टचा समजा सीएचएम आणि अकाउंटचा पेपर आहे त्या अकाउंटचा आणि सीएचएमचा करून जा. तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. तुमच्याकडे आता सगळ्या गोष्टी मी प्लॅन पण दिलाय तुम्हाला प्रॉपर आणि त्यानंतर कशा तुम्ही टाइम मॅनेज करू शकता ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. थोडासा एक कॉन्फिडन्स बूस्ट करून तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. म्हणजेच वारंवार विचारले गेलेले जे प्रश्न आहेत ते सगळ्यात जास्त त्यांना लक्षात ठेवायचं आहे. सगळ्या गोष्टी ज्या त्या व्यवस्थित प्लॅन करून तुम्हाला एक्झाम जी आहे ती द्यायची आहे. तुम्हाला जीडीसीए परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. 26 तारखेला तुमची परीक्षा आहे. 26, 27, 28 3 दिवस. तर भेटूया परीक्षेनंतर बाकी सर्व विषयांचे जे विश्लेषण किंवा प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण घेऊन. तोपर्यंत नमस्कार.